नमस्कार मित्रांनो, नालंदा कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. बोर्ड परीक्षा 2026 याचा आपला एकच पेपर राहिलेला आहे आणि तो म्हणजे भूगोलाचा, जो 18 मार्च या दिवशी होणार आहे. तर या परीक्षेसाठी क्वेश्चन पेपर कशा पद्धतीचा येतो तो आपण डिस्कस करणार आहे. ज्यावेळेस प्रश्नपत्रिका तुमच्या हातामध्ये पडते त्यावेळेस तुम्हाला या दिलेल्या काय करायच्या आहेत, संपूर्ण सूचना काळजीपूर्वक वाचायच्या आहेत. पहिली सूचना काय म्हणते की सर्व प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. त्याच्यामध्ये उजवीकडचे जे अंक आहेत तर ते त्याचे मार्क दाखवत असतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 जो आहे तर तो प्रश्न क्रमांक 4 साठी पुरवण्यात आलेल्या ब्राझील नकाशा. आता या पुस्तकामध्ये किंवा या प्रश्नपत्रिकेमध्ये ब्राझीलचा आलेला आहे. तुम्हाला कुठल्या तरी वेगळ्या प्रश्नपत्रिकेमध्ये भारताचा येईल. जो नकाशा आलेला आहे त्याच्या आराखड्याचा वापर करून तुम्हाला तो मुख्य पत्रिकेमध्ये जोडवायचा आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 6 साठी पुरवण्यात आलेल्या आलेख कागदाचा वापर करायचा आहे आणि ते मेन आन्सर शीटला जोडायचे आहे. नकाशा काढण्यासाठी स्टेन्सिलचा आवश्यक तेथे वापर करायचा तुम्हाला नकाशा काढत असताना. त्यानंतर प्रश्नांची उत्तरे लिहिताना आवश्यक तेथे आकृत्या आणि आलेख काढाव्यात जेणेकरून तुम्हाला चांगले मार्क पडतील. त्यानंतर प्रश्नांचे उत्तरे निळ्या किंवा काळ्या शाईच्या पेननेच तुम्हाला लिहायचे आहेत. आणि पुढे आहे आकृत्या, आलेख व नकाशा इत्यादी काढण्यासाठी पेन्सिलचा वापर आपण करू शकतो, पेन्सिल वापरू शकतो. ठीक आहे. त्यानंतर पेन्सिलने उत्तरं लिहिलेली त्याला मार्क भेटणार नाही. पेन्सिलने उत्तर लिहायचं नाही, तुम्हाला फक्त निळ्या आणि काळ्या शाईच्या पेननीच उत्तरं लिहायची आहेत. ठीक आहे. मग आपण 1 बाय 1 आता क्वेश्चन्स कसे आहेत तर ते बघूयात. तर पहिला प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 1 मध्ये काय म्हणतं, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करावं, उत्तरपत्रिकेत पुन्हा लिहा. मग आता बघा, उत्तरपत्रिकेत पुन्हा लिहायचं, तुम्हाला वाक्य अगोदर लिहायचं. मग कसं लिहिणार, भारत व ब्राझील या देशांची राजवट डॅश डॅश प्रकारची आहे. मग आता ह्याचं उत्तर लिहित असताना तुम्ही डायरेक्ट उत्तर लिहिणार काय याचं, नाही, तसं नाही करायचं. तर काय करणार, तर पहिले वाक्य लिहायचं, त्याच्यानंतर तुमचं उत्तर या ठिकाणी काय येणार, प्रजासत्ताक. या ठिकाणी तुमचं उत्तर येणार प्रजासत्ताक आणि त्याच उत्तराला तुम्हाला अंडरलाईन करायचं आहे. ठीक आहे. हे होता पहिला प्रश्न. परत, हिमालयामुळे उत्तरेकडून येणारे वारे अडवले जातात. कोणते वारे अडवले जातात, तर अति थंड, हे जे वारे आहेत अति थंड ते वारे अडवले जातात. उत्तर लिहिताना पूर्ण वाक्य लिहायचं, हिमालयामुळे उत्तरेकडून येणारे अति थंड वारे अडविले जातात, या टाईपमध्ये. पुढचा प्रश्न तिसरा, ब्राझील देशाची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने डॅश डॅश व्यवसायावर अवलंबून आहे. कोणत्या व्यवसायावरती, तृतीयक व्यवसायावरती ती अवलंबून आहे. ठीक आहे, त्याला अंडरलाईन करायचं, तृतीयक व्यवसाय. त्यानंतर चौथा प्रश्न आहे, पहिल्यामधला चौथा प्रश्न, तो काय सांगतो, ब्राझीलच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात कितवा क्रमांक लागतो ब्राझीलचा. तर तुम्हाला माहिती असेल, अभ्यास केला असेल तर सांगा कितवा क्रमांक लागतो, कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर जगामध्ये 5वा क्रमांक लागतो ब्राझीलचा. कशामध्ये, क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 2 मध्ये 4 मार्काला विचारला जातो, तर तो आहे वेगळा घटक ओळखा. तर वेगळा घटक ओळखामध्ये 4 मार्काला 4 प्रश्न आहेत. पहिला आहे त्यात, क्षेत्रफेटीसाठी आवश्यक साहित्य. तुम्ही क्षेत्रफेट द्यायला जाता त्यावेळेस तुम्हाला कोणत्या कोणत्या साहित्याची गरज असते, प्रश्नावलीची गरज असते, कॅमेरा आवश्यक असतो, नोंदवही लागते, संगणक लागतं का, कोणी जातं का संगणक घेऊन किंवा कम्प्युटर घेऊन जातं का क्षेत्रफेट करण्यासाठी, नाही. त्याच्यामुळे वेगळा घटक कोणता आहे याच्यामध्ये, संगणक हा आहे. ठीक आहे. 1 मार्कासाठी होता हा प्रश्न. पुढचा आहे, ब्राझील मधील नद्या. आता इथं ब्राझीलच्या नद्या तुम्हाला शोधायच्या आहेत. कोणत्या कोणत्या आहेत, अमेझॉन नदी आहे ब्राझीलची, पराग्वे आहे आणि उरुग्वे, हे 3 नद्या ब्राझीलच्या नद्या आहेत. परंतु गंगा ही नदी कुठली नदी आहे, भारतातली प्रमुख नदी आहे गंगा, सगळ्यात मोठी. त्याच्यामुळे वेगळी नदी कोणती आहे ह्याच्यात, गंगा. ह्याचं उत्तर काय असणार आहे, गंगा नदी असणार आहे. ठीक आहे. वेगळा घटक ओळखायचा आपल्याला, वेगळा. प्राथमिक व्यवसाय, ह्याच्यात प्राथमिक व्यवसाय कोणते कोणते, शेती प्राथमिक व्यवसाय आहे, खाणकाम प्राथमिक व्यवसाय आहे आणि मत्स्य व्यवसाय हा सुद्धा प्राथमिक आहे. मग पर्यटन हा जो व्यवसाय आहे ना, तर तृतीय क्षेत्रामध्ये येतो, म्हणून याचं उत्तर पर्यटन असणार आहे. ठीक आहे. चौथा, त्याच्यामध्ये वस्त्यांच्या केंद्रीकरणासाठी प्रमुख घटक, म्हणजे वस्त्या एका ठिकाणी केंद्रीकरण होण्यासाठी त्याला कोणते कोणते घटक कारणीभूत आहेत, तर पहिला आहे पाण्याची उपलब्धता लागते. ठीक आहे. जिथं पाणी आहे तिथंच लोकसंख्या जास्त केंद्रित झालेली असते. त्याच्यानंतर सुपीक जमीन लागते, म्हणजे आपण जमीन कसून त्याच्यामध्ये आपलं अन्नधान्य आपण उगवू शकतो आणि तेच त्याचा वापर करू शकतो. अनुकूल हवामान असतं. अशा टाईपमध्येच किंवा अशा प्रकारच्या वातावरणामध्येच कशा वस्त्यांची केंद्रीकरण झालेले असते. प्रतिकूल हवामानामध्ये केंद्रीकरण होणार आहे का, नाही. त्याच्यामुळं हे ह्याचं उत्तर असणार आहे प्रतिकूल हवामान. प्रतिकूल हवामानामधून लोक अनुकूल हवामानामध्ये काय करत असतात, स्थलांतर करत असतात. त्याचं उत्तर काय असणार, प्रतिकूल हवामान. पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय म्हणतं, चूक की बरोबर ते सांगा. कोणतेही 4, किती मार्कासाठी, 4 मार्कासाठी. ठीक आहे. पहिला आहे,
भारतातील लोकसंख्येत तरुणाईचे प्रमाण जास्त आहे. हे वाक्य बरोबर आहे का चूक आहे तुम्हाला सांगायचं आहे. बरोबर आहे का चूक आहे? तर हे वाक्य बरोबर आहे. भारतामध्ये भारताला आपण काय म्हणतो, तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो, म्हणून हे वाक्य बरोबर आहे. ठीक आहे. भारत व ब्राझील या दोन्ही देशांत एका वेळी समान ऋतू असतात, असं कसं काय शक्य आहे? दोन्हीचा अक्षवृत्त रेखावृत्त दोघांचे वेगवेगळे आहे, त्याच्यामुळे दोन्हीकडे एकाच वेळेस समान ऋतू नसणार आहे, त्याच्यामुळे हे वाक्य चुकीचं आहे. वेगवेगळे ऋतू असतात. मॅनास हे निग्रो व अमेझॉन या नद्यांच्या संगमावरील बंदर आहे. हे वाक्य बरोबर आहे. मॅनास नावाचं जे बंदर आहे हे कुठलं आहे? निग्रो आणि अमेझॉन नद्यांच्या संगमावर उभारलेलं आहे. ठीक आहे. पुढचा, ब्राझीलमध्ये लिंग गुणोत्तर जास्त आहे. भारताच्या तुलनेत ब्राझीलमध्ये लिंग गुणोत्तर काय आहे? जास्त आहे, आणि हे वाक्य बरोबर आहे. ठीक आहे. ब्राझील हा वाघ व सिंह हे दोन्ही प्राणी असणारा जगातील एकमेव देश आहे. तर ब्राझीलमध्ये नाही हे, तर हे वाक्य ऑलरेडी चुकीचं आहे. मग बरोबर काय असणार? भारतामध्ये फक्त वाघ आणि सिंह हे दोन्ही प्राणी असणारा जगातील एकमेव देश आहे. कोणता? तर भारत. ब्राझील नाही, त्याच्यामुळे हे वाक्य चुकीचं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 4 काय सांगतो, तर तुम्हास पुरविलेल्या ब्राझीलच्या नकाशा आराखड्यात पुढील घटक दाखवा व चिन्हांची सूची करा. आता सूची सांगतो तुम्हाला इथं, आणि नकाशावरती घेऊन जातो, तिथं तुम्हाला नकाशामध्ये हे सगळे लोकेशन्स किंवा ठिकाणं दाखवतो. आता सूची तयार करायची. तुम्ही तुमच्या नकाशामध्ये सूची इथं तयार केली, तर सूचीमध्ये 1 2 3 4 5 6 हे सगळे ठिकाणं दाखवली. मग प्रत्येक ठिकाणाला तुम्हाला वेगळं आयडेंटिफिकेशन द्यावं लागतं. बॉक्स करा. तुम्ही पंपाजला काय दिलेलं आहे? पूर्ण डार्क करून टाकलेले. पंपाज नावाचं जे गवताळ प्रदेश आहे त्याला तुम्ही डार्क केले. महाराजा जे बेट आहे, त्या महाराजा बेटाला तुम्ही कोणतं आयडेंटिफिकेशन दिलेलं आहे? तुम्ही असे मध्ये बॉक्समध्ये डॉट डॉट केलेले. हे महाराजा बेट आहे. मग ब्राझीलच्या राजधानीला तुम्ही काय करणार? आयडेंटिफिकेशन असं एक सर्कल करा. ठीक आहे. त्याच्यानंतर पिको दी नेब्लिला हे शिखर आहे, याला तुम्ही त्रिकोण तयार करा. ठीक आहे. तुम्ही त्रिकोण बनवा. त्याच्यासाठी कशासाठी? पिको दी नेब्लिला. ही सूची सांगतो तुम्हाला. पॅराना नदी आहे, पॅराना नदीला तुम्ही अशा पद्धतीनं 2 रेषा आपण नदी टाईपमध्ये काढू शकतो. आणि मारानिहो राज्य जे आहे, आता ह्याला एक सूची तुम्हाला तयार करायची आहे, तर तुम्ही सूची तयार करत असताना आडव्या रेषा याला तुम्ही अशा मारू शकता. ठीक आहे. हे तुमची सूची होती. नकाशा, आता समजा मी इथं तुम्हाला ब्राझीलचा नकाशा दिलेला, हा ब्राझीलचा नकाशा असं समजा, फक्त समजायचे तुम्हाला, मी घेऊन जातो तसा. हे ब्राझीलचा नकाशा आहे आणि तुम्ही ठिकाणं दाखवले इथं. तुम्ही काय करणार? इथं असे सिम्बॉल दाखवणार ह्यांच्या सूची. ठीक आहे. हे तुमचं पिको दी नेब्लिला आहे, त्याच्यानंतर इथं ब्राझीलची राजधानी आहे, त्याच्यानंतर पॅराना नदी आहे या ठिकाणी. अशा टाईपमध्ये तुम्हाला आउट ऑफ 4 मार्क या ठिकाणी पडत असतात जर तुम्ही व्यवस्थित केलं तर. आता हे जे ठिकाण आहेत पंपाज महाराजाकडे, हे तुम्हाला ऑलरेडी नकाशामध्ये कुठे आहेत तर ते दाखवतो. वेट करा थोडं, एकच मिनिट. बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की पंपाज जे आहे, पंपाज गवताळ प्रदेश. ठीक आहे. आपण परत पहिले बघू. पिको दी नेब्लिला या ठिकाणी दिसते तुम्हाला. पिको दी नेब्लिला सर्कल करतोय. त्यानंतर महाराजा बेट आहे या ठिकाणी. परत ब्राझीलची राजधानी ब्राझिलिया या ठिकाणी आहे. आणि दुसरं काय विचारलेलं आहे? पिको दी नेब्लिला झालं, महाराजा बेट झालं, ब्राझीलची राजधानी झाली. त्यानंतर पंपाज गवताळ प्रदेश जो आहे, तर तो गवताळ प्रदेश तो आहे इथं खाली साऊथला, आणि तो आहे या ठिकाणी पंपाज गवताळ प्रदेश. ठीक आहे. आणि पॅराना नदी, या अशा प्रकारचे तुम्हाला सूचीमध्ये किंवा नकाशामध्ये दाखवता आले पाहिजेत, आणि इथं सूची तयार करायची, असं जे आपण थोड्या वेळापूर्वी बघितलेलं होतं. ठीक आहे. हे होता क्वेश्चन नंबर 4 मधला अ. आता ह्याच्यामध्येच क्वेश्चन नंबर आ जो आहे, तर तो तुम्हाला एक नकाशा दिलेला आहे, तर तो नकाशा कोणता आहे बघा. या ठिकाणी क्वेश्चन नंबर 4 आ मध्ये दिलेल्या नकाशाचे वाचन करून त्याखालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायचे. किती मार्काला? 4 मार्काला. 4 प्रश्न लिहायचे. नकाशाचं व्यवस्थित निरीक्षण करायचं. नकाशा कोणता आहे? भारताचा नकाशा आहे. काय माहिती दिलेली आहे? स्थान व विस्तार या ठिकाणी नकाशामध्ये माहिती दिलेली आहे. मग क्वेश्चन काय आहेत ते बघा पहिले. वरील नकाशा काय दर्शवतो? तर वरील नकाशा आपल्याला काय दर्शवतो? तर भारताचं स्थान आणि विस्तार सांगत असतो. पहिल्या प्रश्नाचं उत्तर भेटलं. काय लिहिणार पहिल्या प्रश्नाचं उत्तर? वरील नकाशा भारताचे स्थान व विस्तार दर्शवत असतो. विस्तार दर्शवतो. ठीक आहे. पुढचा, भारतातील सर्वात दक्षिणेकडचे टोक. दक्षिणेकडचे म्हणजे हा बाजू आली, ही बाजू आली. तर कोणता पॉईंट आहे दक्षिणेकडचा? सगळ्यात इंदिरा पॉईंट हा जो आहे सगळ्यात दक्षिणेकडचे टोक आहे. त्याच्यानंतर भारतातील पूर्व पश्चिम अंतर किती आहे? आता तुम्हाला दिशा माहिती पाहिजे. पूर्व पश्चिम म्हणजे ही दिशा, इकडची पूर्व आणि इकडच्या ठेवला पश्चिम. तर ही किती अंतर आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर हे पूर्ण अंतर जे आहे ना, तर 3000 किलोमीटर एवढं अंतर आहे पूर्व पश्चिम दिशेमध्ये. पुढचा प्रश्न आहे, भारताची प्रमाण वेळ कोणत्या रेखावृत्तावरून निश्चित केली जाते? भारताची प्रमाण वेळ तुम्हाला सांगायचे कोणतं रेखावृत्त आहे की ज्याच्यावरून निश्चित केली जाते? तर हे जे आहे 82.5 पूर्व रेखावृत्त. तर या ठिकाणी तुम्हाला भारतातील प्रमाण वेळ निश्चित केली जाते. पुढे आहे, भारताच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे? तर कोणाला येतं? एकदम सोपं आहे. भारत आहे हा
या भारताच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे, असं आपण याचं उत्तर या ठिकाणी सांगू शकतो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे तुम्हाला भौगोलिक कारणे द्या. भौगोलिक कारणे द्यामध्ये एकूण टोटल किती आहे तुम्हाला, तर प्रश्न क्रमांक 5 मध्ये टोटल 4 प्रश्न विचारले जातात. 4 पैकी तुम्हाला 2 भौगोलिक कारणे द्यायची आहेत. किती? 4 पैकी 2. किती मार्कासाठी? 6 मार्कासाठी. म्हणजे एका प्रश्नाला 3 मार्क आहेत. म्हणजे तुम्हाला निदान 5 पॉईंट या ठिकाणी लिहावं लागतं. मी थोडं तुम्हाला उदाहरणादाखल सांगतो. पहिलं आहे हिमालयातील नद्या या बारमाही नद्या किंवा बारमाही वाहतात. त्याचं कारण काय? कोणतं भौगोलिक कारण सांगायचे? कसं सांगणार? मी तुम्हाला फक्त उत्तर सांगतो, लक्षात ठेवा. हिमालयातील बहुतांश नद्या या अति उंच बर्फाच्छादित पर्वत शिखरांमधून उगम पावतात. उगम कुठं पावतात? अति उंच पर्वत शिखरांमधून उगम पावतात. त्याच्यानंतर उन्हाळ्यामध्ये बर्फ काय होतो? वितळतो आणि उन्हाळ्यातही या नद्यांना पाणी मिळतं. उन्हाळ्यामध्ये बर्फ वितळतो आणि बर्फात पाण्यात रूपांतर होतं आणि म्हणून या नद्यांना पाणी भेटतं. त्याच्यानंतर पाणी किंवा हिवाळा, पावसाळा व उन्हाळा या तिन्ही ऋतूमध्ये या नद्यांना पाणी पुरवठा खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो. म्हणून या ज्या नद्या आहेत, हिमालयातील नद्या ज्या आहेत त्या कशा वाहतात? बारमाही वाहत असतात. अशा पद्धतीने आपल्याला उत्तर सांगता येतं. अजून एक उत्तर सांगायचं झालं याच्यामध्ये, तर पुढचं आहे ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात. याचं उत्तर कसं सांगणार? तर ब्राझीलच्या किनारी भागामध्ये विषुववृत्ताजवळ सर्वसाधारण तापमानामध्ये फारसा फरक पडत नाही. तापमानात काय फरक पडतो का? पडत नाही. त्याच्यामुळे या प्रदेशामध्ये वाऱ्यांचे सातत्याने ऊर्ध्व दिशेने वारं जे आहे हे वरच्या बाजूने काय होत असतं? वाहत असतं. या प्रदेशातील अंतर उष्णकटिबंधीय एकीकरण विभाग क्षीण स्वरूपाचा असल्याने आवर्त निर्माण होत नाहीत, आहे ना. वारा असं वरच्या दिशेने जातं, हवा हलकी होते आणि वर त्या वरच्या दिशेने ती वाहत असते आणि म्हणूनच या ठिकाणी उष्णकटिबंधीय वादळे किंवा कमी प्रमाणामध्ये आढळतात. असा होता हा क्वेश्चन नंबर 5चा भौगोलिक कारणे द्या. तुम्हाला लिहिता आलं पाहिजे 6 मार्कासाठी. क्वेश्चन नंबर 6 जो आहे तर तो काय सांगतो? खाली दिलेल्या सांख्यिकीय माहितीच्या आधारे साधा स्तंभालेख काढा व खालील प्रश्नांची माहिती लिहा. आता स्तंभालेख काढत असताना तुम्हाला ग्राफ पेपर दिला जातो परीक्षा हॉलमध्ये आणि तो ग्राफ पेपर तुम्ही घ्यायचा आणि त्याच्यानंतर तुम्हाला असं काढायचं आहे, है ना. समजा आता हा ग्राफ पेपर आहे, या ठिकाणी तुमचा एक्स अक्ष आणि या ठिकाणी वाय ॲक्सिस आपण म्हणतो, वाय आणि एक्स. मग तुम्हाला या ठिकाणी इयर लिहायचं आहे, वर्ष 81, है ना. आपण काय करू? शॉर्टमध्ये टाकून देऊ इथं 1981, त्याच्यानंतर 91, 2001, 11 आणि हे किती आहे? 16. अशा पद्धतीचे वर्ष आहेत. आणि या ठिकाणी साक्षरता कशामध्ये आहे? टक्केवारीमध्ये आहे. मग टक्केवारी म्हणजे कितीपर्यंत आहेत? लास्ट 80. मग आपण असे काय लिहू शकतो? प्रमाण घेऊ शकतो. इथं या ठिकाणी तुम्हाला प्रमाण लिहायचं आहे. प्रमाण लिहा 1 सेंटीमीटर बरोबर 10%. अशा पद्धतीने तुम्हाला प्रमाण लिहायचं आहे. मग 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80. कारण 72.2 आहे, मग 80 लिहिणार. 1981ला किती होतं? 40%. मग इथं 10, 20, 30, 40. या ठिकाणी 40 आहे. 40.8 म्हणजे 41 पॉईंट येतं. 40च्या थोडं पुढे घ्यायचं आपण. हे झालं तुमचं पहिलं 1981. 91ला किती? 48 पॉईंट म्हणजेच 50%. याच्या थोडं वर येणार 50%. ठीक आहे. जिथं वर्ष तुमचं आहे त्याच वर्षाला तिथं लिहा. आता आपल्याकडं आपण डायरेक्टली ड्रॉ करतो म्हणून असं येणार आहे, तर थोडं काय करा? ॲडजस्ट करा. ठीक आहे. 1991ला 50 झालं. 2001ला 61 आहे, म्हणजे ह्याच्या थोडं वर जाईल. 60च्या वर 61. ठीक आहे. 2 जे असतं ना तुमच्या ग्राफमध्ये, जो एक बॉक्स असतो त्या बॉक्समध्ये 10 रेषा असतात अशा 1, 2, 3, 4. मग त्या 1 सेंटीमीटरवर 10% असं आपण घेतलेलं आहे. एक्स झालं. 2011ला 69 आहे, म्हणजेच 70. ह्याच्या थोडं वर जाईल, 70 इथं येईल. ठीक आहे. या प्रकारे आपल्याला सांगता येईल. आणि 2016ला किती आहे? 72, म्हणजेच एकूण ह्याच्या थोडं वर येईल. 72 म्हणजेच 72.2 म्हणजेच 72च्या एकदम जवळ येईल ते. ठीक आहे. हे होतं तुमचा ग्राफ. ह्याला किती मार्क आहेत तुम्हाला? 3 मार्क. सूची व्यवस्थित लिहिलं याला, हे एक एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस व्यवस्थित लिहिलं, त्याच्यानंतर तुम्हाला ह्याला 3 मार्क पडतात. मग राहिलेले जे 3 मार्क आहेत एकूण 6 पैकी, तर ते तुम्हाला खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची. हा झाला ग्राफ, असं थोडक्यामध्ये समजून घ्या. पुढचा आहे प्रश्न. आता बघा, 3 प्रश्न दिलेले आहेत. काय सांगतो? वरचा नकाशा किंवा वरील आलेख काय दर्शवतो? तर भारताचे साक्षरता प्रमाण दर्शवतं. कधीचं? 1981 ते 2016 या दरम्यानचं साक्षरता दर्शवतं. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न, 1991 साली भारताची साक्षरता किती होती? भारताची साक्षरता 1991 कुठं दिसते? 1991 या ठिकाणी 1991 किती आहे? 48.2 एवढी साक्षरता आहे. कधीची? भारताची 1991 सालची. आणि पुढचा प्रश्न आहे 1991 ते 2001 या दशकात भारताच्या साक्षरतेत किती टक्क्यांनी वाढ झाली? आता
91 या ठिकाणी 1991 आहे आणि या ठिकाणी 2001 आहे. या दोन्ही वर्षामध्ये किती टक्क्यांनी वाढ झाली? तर कसं करणार तुम्ही? 61 मधून काय करायचे तुम्हाला 48.2 मायनस करायचे. मग उत्तर किती येतं? 12.8% एवढी आहे ना फरक आपल्याला जाणवतो टक्केवारीमध्ये. कधीपासून 1991 ते 2001च्या दरम्यानमध्ये. ठीक आहे, हा होता आलेखावरचा प्रश्न. आलेख काढून प्रश्न सॉल्व्ह करायचे होते आणि ह्याला ऑर आहे. जर तुम्हाला तो प्रश्न नाही जमला तर हा एक 6 मार्काचा ह्याला ऑर प्रश्न आहे. त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 6 आ मध्ये काय म्हणतं? दिलेल्या आकृतीचे वाचन करून खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची. किती मार्काला? 6 मार्काला. मग आकृती काय आहे? वृत्तालेख आहे किंवा पायचार्ट म्हणतो आपण ह्याला. तर काय पायचार्ट काय सांगतो हा? तर ब्राझील आणि भारत या दोन्ही देशांतलं काय दाखवलेलं आहे? पहिल्या याच्यामध्ये स्थूल आंतरदेशीय उत्पादनाचा व्यवसायनिहाय योगदान 2016चं या ठिकाणी दाखवलेलं आहे आणि खालच्या पायचार्टमध्ये भारत आणि ब्राझीलचं प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक क्षेत्रामधलं टक्केवारी दाखवलेली आहे. ठीक आहे, लोकसंख्येची टक्केवारी 2016चीच आहे. मग प्रश्न काय? तर इथं 6 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न आहे, प्राथमिक व्यवसायात गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी कोणत्या देशात जास्त आहे? हे वरचे आलेख, वरचा जो आहे वृत्तालेख त्याच्यामध्ये तुम्हाला ऑब्झर्वेशन करायचं आणि उत्तर लिहायचं आहे. तर कोणत्या देशामध्ये सगळ्यात जास्त आहे प्राथमिक व्यवसायात गुंतलेल्या लोकांची संख्या? तर भारतामध्ये सगळ्यात जास्त आहे. ठीक आहे, दिसतंय इथं भारत या ठिकाणी. त्यानंतर पुढचा प्रश्न काय सांगतो? स्थूल आंतरदेशीय उत्पादनात कोणत्या देशात तृतीयक व्यवसायांचे योगदान सगळ्यात जास्त आहे? तृतीयक व्यवसाय म्हणजे ब्राझीलमध्ये सगळ्यात जास्त तृतीयक व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न, स्थूल आंतरदेशीय उत्पादनात द्वितीयक व्यवसायाचा हिस्सा कोणत्या देशात सगळ्यात जास्त आहे? द्वितीय व्यवसायात गुंतलेल्या लोकांची संख्या कोणत्या देशामध्ये जास्त आहे? तर ब्राझीलमध्ये असणार आहे. ब्राझीलमध्ये लिहा इथं. ब्राझीलचं उत्तर येणार इथं. त्याच्यानंतर ब्राझीलमध्ये कोणत्या व्यवसायात जास्त लोकसंख्या कार्यरत आहे? तृतीयक व्यवसाय. हे परत आलेलं आहे. तृतीयक व्यवसायामध्ये सगळ्यात जास्त व्यवसाय. स्थूल आंतरदेशीय उत्पादनात तृतीयक व्यवसायात ब्राझीलचे योगदान भारतापेक्षा कितीने जास्त आहे? भारतापेक्षा कितीने जास्त आहे? तर 10% जास्त आहे ब्राझीलमध्ये भारतापेक्षा. पुढचं, भारतात तृतीयक क्षेत्रातील कार्यरत लोकसंख्येची टक्केवारी भारतामध्ये तृतीयक व्यवसायात कार्यरत असलेली लोकसंख्या किती आहे? तर 26.9% एवढी लोकसंख्या कार्यरत आहे. क्वेश्चन नंबर 7 आणि सगळ्यात मोठा आणि शेवटचा प्रश्न आहे. तर तो 8 मार्काचा आहे. तुम्हाला काय म्हणतो? खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 2 लिहायचे आहेत. म्हणजे 4 मार्काला एक प्रश्न असतो, 2 प्रश्न लिहायचे असतात. 8 मार्काचा एकूण हा मोठा प्रश्न आहे आणि हा प्रश्न 100% परीक्षेला येतो म्हणजे येतोच. कोणता? क्षेत्रभेट म्हणजे काय? क्षेत्रभेटीची पूर्वतयारी कशी कराल? चॅप्टर तुमचा पहिला आहे, त्याच्यामधून व्यवस्थित करा हा. त्याच्यानंतर दुसरा आहे, स्वातंत्र्योत्तर काळात भारत आणि ब्राझील या देशांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागले? हा चॅप्टर नंबर 2चा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये सविस्तर तुम्हाला त्याचं उत्तर भेटेल. आणि लास्ट प्रश्न आहे, ब्राझील व भारताला कोणत्या पर्यावरणीय समस्यांना तोंड द्यावे लागते? या 3 पैकी 2 प्रश्न लिहायचे तुम्हाला. 4 मार्कासाठी प्रश्न आहे म्हणजे तुम्हाला 6 ते 7 पॉईंट यामध्ये सविस्तर पद्धतीने तुम्हाला लिहावे लागतील. असा होता बोर्ड परीक्षा प्रश्नपत्रिका 2025ची प्रश्नपत्रिका. त्याच्यामुळे तुम्हाला याचा खूप फायदा होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर नालंदा कोचिंग क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना सुद्धा असे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. शेअरिंग इज केअरिंग म्हणतो आपण. भेटूया पुन्हा एका अशाच आणि नवीन इन्फॉर्मेटिव्ह अँड नॉलेजेबल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर. बाय बाय.